हॅलो गाईज, मी तुमचं स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये. आजपासून माझी एक्झाम चालू झाली आहे. मी कॉलेजहून आल्यावर झोपलो होतो. झोपेतून उठलो तेवढ्या ते 2 नमुने आले आणि मला उठवलं. माझी झोप मोड करून हे दोघं काढून मला चिडवत होते. म्हटलं जाऊ द्या, घ्या चिल. नंतर त्यांनी आणली चिप्स आणि मला दाखवून ते खात होते चिप्स. म्हटलं मग म्हणलं एक एक पुड्याने तर आपलं काही भागणार नाही. त्यांच्या मायला एक पुरा अख्खा पुडाच घेतला. तसं पण त्यांनी माझी झोप मोड केली ती. म्हणलं पुडा घेतला आणि त्यांना दिला हाकलून. मी म्हणलं चांगले कर्म करून कोणाचं भलं झालं आहे का? म्हणलं वाईट कर्म पण करायलाच पाहिजे गाईस. तुम्ही पण करा वाईट कर्म. नंतर आवरून तयार झालो क्लाससाठी बॉक्सिंगच्या. एकदम काळे कपडे घालून जे बब्बा की तेवढ्यात आले. आम्ही खाली गेलो आणि तेवढ्यात आले आमचे ओम दादा. नंतर ओम दादा मारू लागले यो यो हनी सिंगची पोच. यो 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 झेप घेतली आकाशी सपनी झाली पुरी. क्लासला आल्याच्या नंतर आमचे मित्र पाहत होते आमचा खालचा व्लॉग. त्यांना पण खूप आवडला होता व्लॉग. नंतर आमची सगळी गँग चालली होती संडासमध्ये, कारण की आम्हाला सगळ्यांना लागली होती मूत हे जीवनाचं कडू सत्य आहे गाईज. हे तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागेल. हे आमचे मिस्त्री दादा. आम्ही आलो आता संडासमध्ये गाईज. संडासमध्ये एवढा अंधार का बरं आहे गाईज? कारण की आम्ही काल ढिस्सी मारला होता इथलाच बल्ब याच संडासमधला. गाईज तुम्ही म्हणत असाल बार हे जण संडासमध्येच काबर व्लॉग काढता, कारण की आमचं माहेर घर एक गाईज संडासच आणि संडासमध्येच. त्याच्यामुळे आम्ही संडासमध्येच व्लॉग काढतो. संडासमध्ये आम्ही गुल्ल्या भरतो. गुल्ल्या म्हणजेच क्लासला बंक मारतो व बाकीचे कुठाने संडासमध्येच करतो. मुतायला जाताना आम्हाला दिसलं मुतायच्या ठिकाणी लोकांनी हागून ठेवले गाईज. लोक खूप डेंजरस निघाले गाईज. म्हणून सावध घ्यायचं. आता मला याच्यावर काही बोलायचं नाही. क्या हो गया तुम्हें? क्यों नहीं बोल रहे हो? कुछ तो बोलो. क्लास सुटल्यास नंतर आम्ही चाललो होतो घरी. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.